राजकारणात कधी एखादा नेता विरोधकांशी भिडतो तर कधी स्वतःभोवती निर्माण झालेल्या वादांशी. पण जेव्हा एका बाजूला मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील आणि दुसऱ्या बाजूला राज्याच्या राजकारणातील वजनदार नेते धनंजय मुंडे हे समोरासमोर उभे राहतात, तेव्हा तो केवळ शाब्दिक संघर्ष राहत नाही, तो थेट समाजकारण, सत्तेचं गणित आणि आगामी निवडणुकांच्या समीकरणांवर परिणाम करणारा विषय बनतो. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रिपद गमावलेले धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात येणार अशा चर्चा सुरू असताना जरांगेंनी उघड इशारा दिला आहे. धनंजय मुंडेला मंत्री कसं करतात ते आम्ही बघतो. मग हा केवळ वैयक्तिक संघर्ष आहे का, की यामागं महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं समीकरण दडलं आहे? आज याच विषयाचा सविस्तर उलगडा आपण करणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 2 वर्षात अनेक मोठे संघर्ष पाहायला मिळाले. महाविकास आघाडीचं सरकार गेलं, नवीन सत्ता आली, पक्ष फुटले, नेत्यांनी पक्ष बदलले, समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठी आंदोलनं झाली आणि त्याच काळात बीड जिल्हा राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला. कारण या जिल्ह्यात घडणाऱ्या जवळपास प्रत्येक मोठ्या घटनेभोवती धनंजय मुंडे यांचं नाव चर्चेत राहिलं. समर्थकांच्या मते त्यांच्यावर राजकीय कारणामुळे लक्ष केलं जातं, तर विरोधकांच्या मते त्यांच्या राजकीय शैलीमुळे त्यांच्यावर प्रश्न उपस्थित होतात. याच पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या. काही विद्यमान मंत्र्यांची गच्छंती होऊ शकते, तर काही माजी मंत्र्यांना पुन्हा संधी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्या संभाव्य नावांमध्ये धनंजय मुंडे यांचंही नाव सातत्यानं घेतलं जात आहे. इथूनच या नव्या संघर्षाची ठिणगी पडली. कारण धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त होताच मनोज जरांगे पाटील यांनी थेट आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी केवळ विरोधच नाही केला, तर अत्यंत कठोर शब्दात धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. धनंजय मुंडेला मंत्री कसं करतात ते आम्ही पाहतो, हा त्यांचा इशारा केवळ एका व्यक्तीविरोधातील संताप नव्हता. त्यामागे त्यांनी मराठा समाजाच्या भावना जोडण्याचाही प्रयत्न केला. जरांगे म्हणाले की धनंजय मुंडेंच्या राजकारणामुळे मराठा आणि वंजारी समाजामध्ये दुरावा निर्माण झाला. त्यांच्या मते काही वर्षापूर्वी या 2 समाजांमध्ये जेवढा तणाव होता तेवढा आता निर्माण झाला आहे आणि त्यासाठी ते थेट धनंजय मुंडेंना जबाबदार ठरतात. त्यामुळे जर अशा नेत्याला पुन्हा मंत्रिपद दिलं तर त्याचे राजकीय परिणाम राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना भोगावे लागू शकतात, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. हा इशारा साधासुद्धा नाही, कारण मनोज जरांगे हे केवळ आंदोलनकर्ते राहिले नाहीत. मराठा आरक्षण आंदोलनानंतर त्यांनी राज्यभरात मोठा जनसंपर्क निर्माण केला. अनेक गावांमध्ये त्यांचा प्रभाव दिसून आला. निवडणुकांमध्ये त्यांनी थेट उमेदवार उभे केले नसले तरी पण अनेक ठिकाणी त्यांच्या भूमिकेचा राजकीय चर्चांवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे ते एखाद्या पक्षाचे नेते नसले तरी त्यांच्या विधानांकडे सर्वच राजकीय पक्ष गंभीरपणे पाहतात. दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्यासाठी ही परिस्थिती तितकीच आव्हानात्मक आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव निर्माण झाला. विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली, विविध प्रश्न उपस्थित केले आणि अखेरीस त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतरपासून त्यांचं राजकीय पुनरागमन कधी होणार हा प्रश्न सतत चर्चेत राहिला. याच काळात बीडमध्ये लागलेले भावी कॅबिनेट मंत्री असे बॅनरही चर्चेचा विषय ठरले. कार्यकर्त्यांनी दिलेला हा संदेश होता की धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात येणार. पण दुसऱ्या बाजूला विरोधक आणि जरांगे यांच्याकडून त्याला जोरदार विरोध सुरू झाला. म्हणजेच मंत्रिपदाचा विषय आता केवळ सरकारचा अंतर्गत निर्णय राहिलेला नाही, तो समाजातील भावना आणि राजकीय दबाव यांच्याशी जोडला गेला आहे. मात्र प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. जरांगे पाटील यांनी थेट इशारा देत मुंडे यांना मंत्रिपद मिळू देणार नाही असं सांगितलं. आता धनंजय मुंडे यांची पण एक बाजू असणार. म्हणूनच या संघर्षाची दुसरी बाजू पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी परळीत एका कार्यक्रमात आपल्या मनातील भावना पहिल्यांदाच इतक्या स्पष्टपणे व्यक्त केल्या. ते बोलले की बीडमध्ये कोणतीही घटना घडली, कुठलाही खडा पडला तरी पावती माझ्याच नावावर फाडली जाते. या एका वाक्यातून त्यांच्या मनात किती नाराजी साचली आहे याची कल्पना येते. त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही, कोणावर थेट आरोपही केले नाही, पण त्यांच्या भाषणाचा रोख नेमका कोणाकडे होता याची चर्चा लगेच सुरू झाली. कारण गेल्या अनेक दिवसांपासून किंवा महिन्यांपासून त्यांच्यावर सातत्यानं टीका करणाऱ्यांमध्ये मनोज जरांगे हे नाव प्रमुख राहिलं आहे. मुंडे पुढे म्हणाले की एका व्यक्तीला बदनाम करून एखाद्या गावाचा विकास थांबवता येत नाही. त्यांनी परळीमध्ये उद्योग कसे आणले, सिमेंट कारखान्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले, रोजगाराच्या संधी कशा निर्माण झाल्या याचाही उल्लेख केला. म्हणजेच त्यांनी स्वतःची प्रतिमा केवळ राजकीय आरोपांमधून नव्हे तर विकास कामांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न देखील केला. यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी बीड जिल्हा आणि वंजारी समाजाचं राजकारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरीकडे भाजपसाठी मराठा समाजाची नाराजी हा संवेदनशील मुद्दा आहे. त्यामुळे जर धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं तर एका बाजूला स्वतःच्या नेत्याला न्याय दिल्याचा संदेश जाईल, पण दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलनातील नाराजी पुन्हा उफळून येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
आणि याच ठिकाणी हा संपूर्ण वाद केवळ जरांगे विरुद्ध धनंजय मुंडे इतकाच राहत नाही, तर तो राज्य सरकारच्या निर्णय क्षमतेचीही परीक्षा ठरतो. कारण एका बाजूला सरकारसमोर आपल्या अनुभवी नेत्याला पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचा प्रश्न आहे, तर दुसऱ्या बाजूला समाजात चुकीचा संदेश जाणार नाही ना, याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली असली तरी प्रत्येक संभाव्य नावामागं आता राजकीय गणित हे अधिक गुंतागुंतीचं झालं आहे. मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर टीका करताना केवळ त्यांच्या मंत्रिपदाला विरोध नाही केला, तर त्यांनी मराठा आणि वंजारी समाजातील नातेसंबंधांचाही मुद्दा पुढे आणला. हा मुद्दा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. बीड जिल्ह्याचं राजकारण पाहिलं तर अनेक वर्षापासून ते राज्याच्या सत्ताकारणात महत्त्वाची भूमिका बजावत आलं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यापासून सुरू झालेला राजकीय वारसा, त्यानंतर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यातील वेगवेगळे राजकीय प्रवास, पक्षातील बदल आणि स्थानिक समीकरणं, या सगळ्यामुळं बीडचं राजकारण नेहमीच चर्चेत राहील. त्यामुळे बीडमध्ये घडणाऱ्या प्रत्येक मोठ्या घटनेचा परिणाम हा मुंबईपर्यंत आणि मंत्रालयापर्यंत पोहोचतोच. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी केलेलं आणखी एक विधान महत्त्वाचं ठरतं. ते म्हणाले की संघर्षाचं जीवन मी जगलो आहे, आरोप होत राहतील, पण एका व्यक्तीला बदनाम करून विकास थांबवता येत नाही. या विधानातून त्यांनी स्वतःला राजकीय षडयंत्राचा बळी असल्याचं थेट न म्हणता अप्रत्यक्षपणे सूचित करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच आता त्यांनी बचावाची भूमिका घेण्याऐवजी जनतेसमोर स्वतःची बाजू मांडण्याची रणनीती स्वीकारल्याचं दिसत आहे. मात्र राजकारणात केवळ स्वतःची बाजू मांडून चालत नाही, लोकांच्या मनात निर्माण झालेले प्रश्नही तितकेच महत्त्वाचे असतात. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जे वातावरण तयार झालं त्याचा राजकीय परिणाम धनंजय मुंडेंना भोगावा लागला. मंत्रिपदाचा राजीनामा हा त्याचाच एक भाग होता. त्यामुळे आता जर त्यांचं पुनरागमन झालं तर विरोधक हा मुद्दा पुन्हा उचलतील, हे जवळपास निश्चित आहे. या संपूर्ण घडामोडीत अजित पवार गटाची भूमिकाही महत्त्वाची चर्चेत राहणार आहे. कारण धनंजय मुंडे हे त्यांच्या पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळावी अशी पक्षातील एका गटाची अपेक्षा असू शकते. पण अंतिम निर्णय घेताना सरकारला केवळ पक्षाचं गणित नाही, तर राज्यातील सामाजिक वातावरण, जनमत आणि विरोधकांचा संभाव्य हल्लाही लक्षात घ्यावा लागेल. आता सर्वांच्या नजरा एका प्रश्नावर खेळल्या आहेत. त्या धनंजय मुंडेंना खरंच पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळणार का, की मनोज जरांगे पाटील यांनी निर्माण केलेला राजकीय दबाव सरकारला वेगळा विचार करायला भाग पाडणार? आणि जर निर्णय झाला तर त्याचे पडसाद केवळ बीडमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात उमटणार का, हे सगळं पडताळून पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद द्यावं का, की सरकारनं वेगळा निर्णय घ्यावा? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.